नमस्कार मित्रांनो, मी विशाल सर तुमचं स्वागत करतोय आमच्या मिशन ऑफिसर ॲपवरच्या बँकिंग कोर्सच्या लेक्चरच्या पहिल्या लेक्चरमध्ये. बरं का, आजपासून आम्ही अनलॉक करतोय बँकिंगच्या कोर्सला. जसं यापूर्वी आम्हाला सरळ सेवा किंवा तलाठी, ग्रामसेवक, आरोग्यसेवक यासाठी जो कोर्स आम्ही तयार केला होता त्याचा भरपूर प्रतिसाद आम्हाला मिळालेला आहे आणि त्यानुसार भरपूर विद्यार्थ्यांनी आम्हाला बोलले आहे की सर बँकिंगसाठी कोर्स तयार करा. आणि बँकिंगसाठी कोर्स तयार करताना आता हे पहिलं लेक्चर आम्ही घेऊन आलेलो आहे बँकिंगच्या कोर्सचं म्हणजे आजपासून तुम्हाला आमच्या ॲपमध्ये बँकिंगचा कोर्स अनलॉक झालेला दिसेल. राईट, त्यामध्ये लेक्चर नंबर 1. आता ॲक्च्युली बँकिंग काय असतं आणि त्याचा सिलेबस काय असतो याचे एक इंट्रोडक्शन घेऊया. आपण सहज इंट्रोडक्शन घेऊया की आपल्याला यामध्ये काय शिकायचं आहे. हा जो कोर्स आपण तयार करणार आहोत यामध्ये काय शिकणे आहे, किती वास्ट सिलेबस आहे, याशिवाय कोणत्या कोणत्या परीक्षांची तयारी या कोर्स पासून तुम्हाला करता येईल याचं टोटल नॉलेज या लेक्चर नंबर 1 मधून घ्यायचं आहे. जवळपास 250 ते 300, जवळपास 250च्या वर आणि 300च्या आसपास जवळपास लेक्चर्स सर्व होतील या कोर्समध्ये. जर हा कोर्स कंडक्ट मीन्स तुम्ही जर परचेस केलाय, तुम्हाला जर हा व्हिडिओ दिसतोय म्हणजे तुम्ही परचेस केला असेल, तर सर्वात आधी इंट्रोडक्शन आपण बघूया की या कोर्स पासून तुम्हाला कोणत्या कोणत्या परीक्षा भविष्यामध्ये फेस करता येतील. तर सर्वात आधी इंट्रोडक्शन अबाउट बँकिंग सिलेबस इंट्रोडक्शन घेऊया, ज्यामध्ये कोणत्या कोणत्या परीक्षा तुम्हाला फेस करता येतील समोर. तर त्या परीक्षांचे नाव बघूया आपण. परीक्षांचे नाव की आयबीपीएस कंडक्ट जे करतायत परीक्षा, त्यामध्ये आयबीपीएस पीओ, प्रोबेशनरी ऑफिसर, क्लर्क, आयबीपीएस एसओ, आयबीपीएस आरआरबी, रिजनल रूरल बँक, या ज्या परीक्षा आयबीपीएस कंडक्ट करते, या सर्व परीक्षेचा जो डिटेल कोर्स आहे किंवा जे डिटेल तुम्हाला शिकवणी जी पाहिजे ती सर्व या कोर्समध्ये तुम्हाला अवेलेबल होणार आहे. याशिवाय आरबीआय असिस्टंटच्या ज्या जागा निघत असतात, आरबीआय असिस्टंट याचा सुद्धा कोर्स कंप्लीट तुम्हाला या कोर्समध्ये कव्हर होईल. शिवाय एसबीआय थ्रू क्लर्क आणि पीओच्या ज्या परीक्षा होतात, एसबीआय क्लर्क, एसबीआय पीओ याच्या कोर्सला पण तुम्हाला याच कोर्समध्ये कव्हर करता येईल. शिवाय पुन्हा एनआयसीएल नॅशनल इन्शुरन्स कॉर्पोरेशन लिमिटेड किंवा LIC लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशनशी रिलेटेड AAO आणि ADOच्या ज्या पोस्ट असतात, AAO ADOच्या यांच्या ज्या पोस्ट असतात, याचा सुद्धा सिलेबस तुम्हाला या कोर्समधून कव्हर करता येईल. आणि फायनली AFO ॲग्रिकल्चर फील्ड ऑफिसर, जे ॲग्रिकल्चर करतात विद्यार्थी त्यांच्यासाठी AFOची ही खूप चांगली जागा असतं बरं का. त्याला पण IBPSच कंडक्ट करतं या परीक्षेला. तर या सर्व परीक्षा आणि याच्याशिवाय पण इतर छोट्या मोठ्या परीक्षा ज्या तुम्हाला सहज कव्हर करता येईल. स्पेशली जर हा कोर्स तुम्ही शिकला तर तुम्हाला समोर जसे SSCची CGL असतं बरं का, SSC CGL, SSCची CHSL यांना सुद्धा या कोर्सच्या थ्रू तुम्हाला क्रॅक करता येईल की समोर SSC CGL जे देणारे आहेत किंवा CHSL याला पण या कोर्सनुसार तुम्हाला सॉल्व करता येईल किंवा त्याला क्रॅक करता येतील या परीक्षा. इतक्या साऱ्या परीक्षा तुम्हाला फेस करता येतील. शिवाय गणिताचं जे नॉलेज मिळेल ते तर वेगळंच. चला यामध्ये डिटेल सिलेबस बघूया. यामध्ये डिटेल सिलेबस की तुम्हाला या कोर्समध्ये काय काय मिळणार आहे, तर सिलेबसमध्ये सर्वात आधी भाग बघूया क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड, ज्याला न्यूमरिकल ॲबिलिटी सुद्धा म्हणतात. क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूडमध्ये कोणते कोणते टॉपिक्स आपण कव्हर करणार आहोत आणि ते पण विथ डिटेल नॉलेज. त्यामध्ये कमर्शियल टॉपिक हा पहिला पार्ट. लक्षात घ्या, हा जो सिलेबस असतो ना वेगवेगळ्या तुकड्यांमध्ये असतो. त्यामधला एक तुकडा, सर्वात महत्वाचा तुकडा म्हणजे कमर्शियल टॉपिक्स म्हणजे कोणते काउंट होतात कमर्शियल टॉपिक्समध्ये, त्याला बघूया आपण की कमर्शियल टॉपिक्समध्ये
नंबर 1 बघा, नंबर 1 पर्सेंटेज. मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक कोणत्याही परीक्षांसाठी सर्वात महत्वाचा जर कुठला टॉपिक असेल दॅट इज पर्सेंटेज ऑनली. कारण परीक्षा कुठली असो, सर्वात जास्त प्रश्न जर कोणत्या टॉपिकवर पडतात दॅट इज वन अँड ऑनली पर्सेंटेज. आता डिटेल तुमच्या कव्हर होईल. शिवाय कमर्शियल टॉपिक मध्ये पुन्हा काय येतं तर प्रॉफिट अँड लॉस, नफा आणि तोटा, यावरचे पण जे उदाहरणं असतात ते पण टोटल डीप मीन्स एक्झिक्युटिव्ह लेवल पर्यंत जाणे. मीन्स सुरुवातीला सोप्यापासून सुरुवात करणे आहे, मग इझी लेवल पासून, मग थोडी मॉडरेट लेवल, मग थोडी हार्ड लेवल आणि त्यानंतर एक्झिक्युटिव्ह लेवल मीन्स वरच्या लेवल पर्यंतची. जसं मेन्सची तयारी करतोय आपण त्यानुसार सिलेबस तुम्हाला इथे प्रोव्हाइड केला जाईल. त्यानंतर SICI म्हणजे सिंपल इंटरेस्ट अँड कंपाऊंड इंटरेस्ट. खूप किचकटचा टॉपिक वाटतो खूप साऱ्या विद्यार्थ्यांना, बट लेक्चर्स कंप्लीट करा तुम्ही या कोर्सचे, तुम्हाला खूप सोपा होईल हा टॉपिक सुद्धा. त्यानंतर कमर्शियल टॉपिक मध्ये काय येतं तर कमर्शियल टॉपिक मध्ये पुन्हा येतं टाइम अँड वर्क, काळ आणि काम. हा सुद्धा कमर्शियल टॉपिक मध्ये येतो. आणि याच टाइम अँड वर्कचा डुप्लिकेट टॉपिक असतो पाईप्स अँड सिस्टम. डुप्लिकेट म्हणजे सेम, यांचे जे कॉन्सेप्ट असतात ते सारखेच असतात. तर टाइम अँड वर्क अँड पाईप्स अँड सिस्टम्स याचे पण तुम्हाला डीप नॉलेज मीन्स वरच्या लेवलचे प्रश्नापर्यंत, साधारणपासून वरच्या लेवलच्या प्रश्नापर्यंत सर्व प्रश्न आपण इथे कंडक्ट करणार आहोत. आणि एकेका टॉपिकचे ऑलमोस्ट 40 ते 50 प्रश्न, प्रत्येक टॉपिकचे 40 ते 50 प्रश्न आपल्याला इथे घेणे आहेत बोर्डवर. याशिवाय तुम्हाला अभ्यासासाठी स्टडी मटेरियल मिळेल, तो वेगळाच भाग. एकेका टॉपिकचे तुम्हाला 400 किंवा 500 क्वेश्चन्स एकेका टॉपिकचे तुम्हाला स्टडी मटेरियल, किंवा त्याच्यापेक्षा जास्त बरं का, 400-500 प्रश्नाच्या वर, प्रत्येक टॉपिकचे 400-500 प्रश्नाच्या वर तुम्हाला स्टडी मटेरियल हे प्रोव्हाइड केले जाईल तुमच्या अभ्यासासाठी. इथे नंबर नेक्स्ट बघूया कमर्शियल टॉपिक मध्ये काय येतो तर टाइम, स्पीड अँड डिस्टन्स. वेग आणि अंतर हा सुद्धा डीप नॉलेजचा टॉपिक असतो. यामध्ये स्पेशली रेल्वेचे उदाहरणं आणि बोट अँड स्ट्रीमचे उदाहरणं याच्यावर प्रश्न तुम्हाला बँकिंग लेवलवर, या लेवलवर तुम्हाला विचारण्यात येतात. हे जे 5 टॉपिक्स बघितले ना याला म्हणतात कमर्शियल टॉपिक्स. मी आधी सांगितले की असे तुकडे घेतलेले असतात टॉपिक्सचे, तर टॉपिक्सनुसार नावं काय तर कमर्शियल टॉपिक्स मध्ये हे 5 टॉपिक येतात. त्यानंतर समोर बघूया जनरल टॉपिक्स. जनरल म्हणजे साधारण टॉपिक, ज्यामध्ये जास्त मीन्स कॉन्सेप्ट जास्त नसतात. वरचे जे कमर्शियल टॉपिक होते विथ कॉन्सेप्ट खूप जास्त असतात त्यामध्ये, बट जनरल टॉपिक मध्ये कॉन्सेप्ट इतके नसतात, साधारणशे टॉपिक असतात ते. जसं नंबर 6 मध्ये बघा ॲव्हरेजेस साधारण टॉपिक असतो. त्यानंतर रेशिओ अँड प्रपोर्शन हा सुद्धा साधारणचा टॉपिक असतो, काही जास्त यामध्ये कॉन्सेप्ट नसतात. शिवाय लसावी आणि मसावी, LCM आणि HCF. त्यानंतर पार्टनरशिप आणि मिक्सचर अँड एलिगेशन्स हे जनरल टॉपिक्स मध्ये मोडतात. तर याचं पण डीप नॉलेज आपल्याला घेणे या कोर्समध्ये, आणि या कोर्समध्ये सर्व नॉलेज तुम्हाला मिळेलच. याशिवाय पुन्हा काय कव्हर करणार आहे सिलेबस मध्ये तर जनरल टॉपिक झाले, तुमचे कमर्शियल टॉपिक झाले, त्याशिवाय एक्सेप्शनल टॉपिक्स मीन्स इतर जे महत्वाचे टॉपिक्स असतात की यामध्ये हे जरा जास्त इम्पॉर्टंट असतं बरं का तुमच्या या परीक्षांसाठी. बँकिंग लेवलचे जर देत असाल तर एक्सेप्शनल टॉपिक्स मध्ये काय आहे तर टॉपिक नंबर 11 दॅट इज एक्सपोनेंट, किंवा यालाच इंडायसेस पण म्हणतात, घातांक ज्याला म्हणतो ना आपण, घातांक, तो हा टॉपिक आहे. त्यानंतर टॉपिक नंबर 12 परम्युटेशन अँड कॉम्बिनेशन. हा तर इम्पॉर्टंट आहेच. तुम्ही SSC CGL द्या, CHSL द्या किंवा बँकिंग लेवलच्या कुठलीही परीक्षा द्या, तुम्हाला परम्युटेशन कॉम्बिनेशन वर प्रश्न डेफिनेटली सापडेल. त्यानंतर एक्सेप्शनल मध्ये काय येतं तर प्रोबॅबिलिटी, संभाव्यता याच्यावर प्रश्न आधारित असतात. याशिवाय नंबर 14 कंपॅरिझन ऑफ व्हेरिएबल्स, म्हणजे तुम्हाला 2 टाईपचे व्हेरिएबल दिले असतात X आणि Y, तर त्याचं कम्पेअर करणे, कोण लहान कोण मोठा, कोण कुणापेक्षा बरोबर, हे सर्व कंपॅरिझन करणे ते या टॉपिक मध्ये होतं. ज्यामध्ये
ज्यामध्ये 3 टाइप्स असतात बरं का. कंपॅरिझन ऑफ व्हेरिएबल्स मध्ये एक तर सायमल्टेनियस पार्ट घेणे, सायमल्टेनियस मीन्स द्विघात समीकरण जे असतात. त्यानंतर क्वाड्रॅटिक इक्वेशन म्हणजे वर्ग समीकरणे याचा पण पार्ट असतो, आणि क्युबिक इक्वेशन्स. क्युबिक इक्वेशन सायमल्टेनियस मध्ये तुमचा एकच रूट तयार होतो, क्वाड्रॅटिक मध्ये 2 रूट तयार होतात, आणि क्युबिक मध्ये 3 रूट तयार होतात. या 2-3 रूटला कम्पेअर कसं करायचं असतं हे सुद्धा आपल्याला शिकणे आहे, आणि तुम्हाला 5 मार्क देऊन जातो हा टॉपिक बरं का. कंपॅरिझन ऑफ व्हेरिएबल्स बँकिंग मध्ये 5 मार्क देऊन जातो, आणि फ्रीचे मार्क असतात ते. तुम्हाला ते फ्रीचे मार्क्स कॅश करता आले पाहिजे. पुन्हा काय असतं एक्सेप्शनल टॉपिक्स मध्ये बघूया तर DI हा तुम्हाला 10 मार्क खूप साऱ्या परीक्षांमध्ये, बँकिंगच्या परीक्षांमध्ये ऑलमोस्ट 10 मार्क देऊन जातो. 5 मार्क तर कमीत कमी असतात म्हणजे असतातच बँकिंगमध्ये डेटा इंटरप्रिटेशनवर. त्यावर त्या डेटा इंटरप्रिटेशन कशावर करणे DI तर बार टाईपचे क्वेश्चन असतात, किंवा ग्राफ टाईपचे काही क्वेश्चन्स असतील, किंवा लिनियर टाईपचे क्वेश्चन्स असतील, आणि शिवाय पाय चार्ट हे सर्व आपल्याला कव्हर करून घेलेले आहे या सिलेबसमध्ये, या कोर्समध्ये. तर DI तुम्हाला 10 मार्क देऊन जातो असं बघण्यात आलेलं आहे नेहमी बँकिंगच्या परीक्षांमध्ये. तर हे तुम्हाला कॅश करता आले पाहिजे, आणि हे सुद्धा DI चे जे क्वेश्चन असतात ते अगदी असतात साधे सोपे, ताण नाही. तुम्ही प्रॉपरली हे जे लेक्चर्स आहेत ते कंटिन्यू बघा, नोट करा तुमच्या कॉपीमध्ये, तुम्हाला सर्व सोपं. तर त्यानंतर मिसलेनियस हा एक पार्ट असतो. मिसलेनियस बरं, या DI मध्ये बार ग्राफ तिथं असतं. पुन्हा कॅसलेट DI, कॅसलेट DI हा सुद्धा पार्ट आपल्याला कव्हर करणे आहे. कॅसलेट DI, अँटी DI मध्ये तुम्हाला इन्फॉर्मेशन दिलेली असते, डेटा दिलेला असतो तुम्हाला, त्याच्यावरून प्रश्न सॉल्व्ह करायचे असतात. बट कॅसलेट DI मध्ये तुम्हाला डेटा दिलेला नसतो, तुम्हाला डेटा तयार करावा लागतो, आणि डेटा तयार करून तुम्हाला प्रश्नांची उत्तरे काढावी लागतात. तर कॅसलेट DI सुद्धा या कोर्समध्ये आपल्याला घेणे आहे. याशिवाय एक्सेप्शनल मध्ये फायनली मिसलेनियस मीन्स तऱ्हेचे प्रश्न एकामेकांमध्ये मिक्स करून, हे जे सर्व टॉपिक्स आहेत ना, या टॉपिक्सला एकामेकांमध्ये मिक्स करून मिश्र स्वरूपातील क्वेश्चन्स तयार केले जातात. आणि ते मिसलेनियस मिश्र स्वरूपाचे क्वेश्चन्स कसे तयार केले जातात त्याचे आपल्याला सर्व टाईप शिकणे, ऑल टाइप्स, ते सर्व टाइप्स आपल्याला घेणे आहेत. मिसलेनियस हा पार्ट असा आहे की परीक्षा कुठली पण द्या, 2 किंवा 3 प्रश्न तुमच्या परीक्षांमध्ये असतात, म्हणजे असतातच डेफिनेटली, की त्या सर्व टॉपिक्सला मिक्स करून बाइंड करून क्वेश्चन्स तयार केले जातात. दॅट इज मिसलेनियस. त्याला कसं सॉल्व्ह करावं लागतं त्याला बघू. चला, हे तर झाले 16 पर्यंत. 16 टॉपिक झाले बरं का आपले, 16 टॉपिक. त्यानंतर पुन्हा काय शिकणे आहे तुम्हाला या कोर्समध्ये. या कोर्समध्ये पुन्हा तुम्हाला जॉमेट्रिकल पार्ट तुमच्या बँकिंग सेक्टरच्या काही परीक्षा अशा असतात ज्याच्यामध्ये जॉमेट्रिकल पार्टवर प्रश्न विचारले जातात, जसं RRB वगैरे किंवा PO लेवलचे काही परीक्षा असतात. तर या जॉमेट्रीमध्ये काय काय शिकणे आहे. नंबर 17 ट्रायंगलची माहिती बघणे आहे आपल्याला, आणि ट्रायंगलवर कशा कशा स्वरूपाचे किचकट क्वेश्चन्स तयार होतात, डायग्रामॅटिक प्रश्न कसे असतात, शाब्दिक स्वरूपातील उदाहरणं कसे असतात, हे सर्व ट्रायंगलमध्ये बघूया. नंबर 18 की क्वाड्रिलॅटरल्स म्हणजे चौकोनाचे स्वरूप वेगवेगळे, की स्क्वेअर, रेक्टँगल, रोम्बस, पॅरेलोग्राम, ट्रॅपेझियम, काइट वगैरे, हे जे सर्व प्रकार आहेत, या सर्व प्रकारावर क्वाड्रिलॅटरल्स वर प्रश्न विचारले जातात. ते सुद्धा तुम्हाला या कोर्समध्ये कव्हर करून मिळेल. त्याशिवाय सर्कल, वर्तुळ, सर्वात महत्वाचा पार्ट तुमच्या जॉमेट्रिकल सेक्शन मध्ये सर्कलच असतो, वर्तुळ, ज्याच्यावर खूप किचकटचे प्रश्न ड्रॉ केले जातात, बट त्याला पण आपल्याला इझी मोडमध्ये घेऊन त्याला सॉल्व्ह करणे आहे. याशिवाय जॉमेट्रिक पार्ट मध्ये काय काय मिळेल तुम्हाला, तर मेन्सुरेशन मिळेल. आता मेन्सुरेशन कशावर, तर जितके आकार असतात ना वेगवेगळे 2D 3D टाईपचे, यामध्ये क्यूब, क्युबॉइड, सिलेंडर, कोन, स्पेअर, हेमिस्फिअर, प्रिझम अँड अदर्स पुन्हा आकार असतील, त्या सर्वांचे प्रश्न मेन्सुरेशन म्हणजे क्षेत्रमितीमध्ये कन्वर्ट होतात. तर हे सुद्धा आपल्याला शिकणे आहे तुमच्या या कोर्समध्ये. पुन्हा फायनली जॉमेट्रिक मध्ये एक असतं ट्रिग्नोमेट्री, साइन, कॉस, टॅन, कोसेक, सेक, कॉट वगैरे. तर ट्रिग्नोमेट्रीवर कसे क्वेश्चन्स पडतात याला सुद्धा आपल्याला याच कोर्समध्ये कव्हर करून घेणे आहे. किती टॉपिक झाले आतापर्यंत, 21. बट अजून संपलेले नाहीये टॉपिक्स.
कॉन्टचे टॉपिक अजून संपलेले नाही, त्याशिवाय मग नेक्स्ट तयार होतात बेसिक टॉपिक्स. हा जो बेसिक टॉपिकचा इतका भाग दिसतो ना तुम्हाला, 12-15 मार्क देऊन जातो बरं का तुम्हाला. बँकिंगच्या क्षेत्राच्या ज्या परीक्षा असतील ना, हा बेसिक टॉपिक 12 ते 15 मार्क देऊन जातो तुम्हाला. काय असतात बेसिक टॉपिक्स मध्ये? तर बेसिक टॉपिक मध्ये नंबर 22 दॅट इज सिम्प्लिफिकेशन, सरळ रूप देणे असतं आणि इन्स्टंट सॉल्व्ह होतं. किचकट टाईपचे प्रश्न तुम्हाला ड्रॉ केलेले जातात, बट तुम्हाला ट्रिक्स बिहाइंड माहिती असतील तर तुम्हाला सिम्प्लिफिकेशन अगदी सोपं होईल. ते सर्व ट्रिक्स मी तुम्हाला या कोर्समध्ये आता, हा लेक्चर नंबर 1 आहे, तुम्हाला फक्त इंट्रोडक्शन देत आहे की तुम्हाला या कोर्समध्ये काय काय शिकायचं आहे. लेक्चर नंबर 2 पासून आपण सर्व ट्रिक्स शिकायला सुरुवात करणार आहोत. आणि हा जो बेसिक पार्ट आहे, हा बेसिक पार्ट, याचे 12-15 गुण असतात, म्हणजे असतातच, ते सर्वच्या सर्व तुम्हाला मिळतील आणि ते सर्व घेऊन येणे आहे. ते सर्व ट्रिकनुसार सॉल्व्ह केले जातात. त्याशिवाय 23 अप्रॉक्सिमेशन्स 5 मार्क देऊन जातो. अप्रॉक्सिमेशन तुम्हाला कमीत कमी बोलताय बरं का, मी काय बोलताय, कमीत कमी 5 मार्क्स. बाकी शाब्दिक उदाहरण जे असतात किंवा डीआय टाईपचे जे क्वेश्चन असतात ना, डेटा इंटरप्रिटेशन, अशा भरपूर शाब्दिक उदाहरणामध्ये अप्रॉक्सिमेट हा शब्द वापरला जातो की जवळपास उत्तर काय असायला पाहिजे. मी बोललो कमीत कमी 5 मार्क, 5 मार्कच्या वर हा अप्रॉक्सिमेशन तुम्हाला डेफिनेटली मार्क देऊन जातो बँकिंग क्षेत्रांच्या परीक्षांमध्ये. तर याला सुद्धा कसं डील केलं जातं हे सर्व आपल्याला बघणे आहे. त्यानंतर नंबर 24 नंबर सिरीज अँड सिक्वेन्स. नंबर सिरीज संख्या मालिका, की काहीतरी एक सिरीज दिली असतं, एखादी गाळलेली संख्या असतं, ती संख्या कोणती, तर एक पर्टिक्युलर टाईपच्या ज्या सिरीज असतात त्याचे पॅटर्न्स असतात, ते पॅटर्न्स तुम्हाला शिकायचे असतात. ते पॅटर्न जर तुम्ही शिकलात तर नंबर सिरीज आणि सिक्वेन्सचे सर्व क्वेश्चन्स ऑलमोस्ट सॉल्व्ह होतात. असे काही कठीण नसतात, ते असतात सोपेच, बट आपण तयारी कशी करतो त्यावर ते डिपेंड असतं. नंबर 25 बघा, ऑड मॅन आउट. नंबर 25 ऑड मॅन आउट. ऑड मॅन आउट मीन्स एखादा ग्रुप दिलेला असतो तुम्हाला, त्या ग्रुपमध्ये, त्या गटामध्ये न बसणारी संख्या ओळखायची असतं, त्या गटामध्ये जे वेगळं नाव असेल ते ओळखायचं असतं. असे प्रश्न ऑड मॅन आउट स्पेशली संख्या स्वरूपामध्ये पडतात. तर याला सुद्धा आपल्याला याच सिलेबसमध्ये कव्हर करणे. देन नंबर 26 डेसिमल अँड फ्रॅक्शन्स, दशांश अपूर्णांक आणि अपूर्णांक यांच्यावरचे जे बेसिक क्वेश्चन्स असतात ते सुद्धा आपल्याला याच मध्ये घेणे. याशिवाय स्क्वेअर रूट म्हणजे वर्ग आणि वर्गमूळ, आणि क्यूब्स आणि क्यूब रूट्स, घन आणि घनमूळ, याच्यावर पण तुम्हाला या बेसिक मध्ये क्वेश्चन्स पडतात. मी तुम्हाला सांगतोय की हा जो बेसिक टॉपिकचा इतका आराखडा दिसतो तुम्हाला, 15 मार्क देऊन जातो तुम्हाला बँकिंगच्या परीक्षांमध्ये. तुम्हाला वेळ कमी असतो आणि प्रश्न जास्त असतात, बट शॉर्ट ट्रिक्स तुम्हाला याची माहिती असतील तर फटाफट सॉल्व्ह होतात. 15 मार्क तुम्हाला डेफिनेटली मिळून जातील या, राईट. तर याला पण आपल्याला डील करू. चला, हा तर झाला तुमचा क्वांटिटेटिव्ह ऍप्टिट्यूड कॉन्टचा सिलेबस. टोटल किती टॉपिक्स बघणे आपल्याला? 27. या कोर्समध्ये टोटल 27 टॉपिक्स तुमचे कव्हर केले जातील. प्रत्येक टॉपिकचे खूप सारं उदाहरणं तुम्हाला या लेक्चर्स मध्ये मिळतील. याशिवाय प्रॅक्टिससाठी भरपूर डेटा तुम्हाला प्रॅक्टिससाठी टाकण्यात येईल. डिपेंड करतं तुम्ही प्रॅक्टिस कशा पद्धतीने करता, राईट. चला नेक्स्ट बघूया. याशिवाय या कोर्समध्ये काय काय कव्हर होणार आहे, तर सिलेबस फॉर लॉजिकल रिजनिंग और मेंटल ॲबिलिटी, ज्याला मेंटल ॲबिलिटी पण म्हणतात, लॉजिकल रिजनिंग. या लॉजिकल रिजनिंग मध्ये तुम्हाला काय काय मिळणार आहे, तर लॉजिकल रिजनिंग मध्ये नंबर 1 डिस्टन्स अँड डिरेक्शन सेन्स, दिशा ज्ञान आणि अंतर की ईस्ट वेस्ट नॉर्थ साऊथ असतं, तर त्यानुसार दिशा ज्ञान तुम्हाला कशा असायला पाहिजे, त्याच्यावर कशा पद्धतीचे क्वेश्चन्स पडतात. कंडिशनल क्वेश्चन्स पण यावर असतात, ते कसे असतात हे सर्व बघणे आहे. त्यानंतर नंबर 2 ब्लड रिलेशन्स, रक्ताचे नाते जे असतात, रिलेशन्स, आणि त्यामध्ये कोडेड ब्लड रिलेशन हा पार्ट तुम्हाला, कोडेड, सध्या परीक्षांमध्ये कोडेड ब्लड रिलेशन हा जास्त विचारला जातो, की एखादा कोड दिला जातो, समजा हॅश दिला असेल, हॅश मीन्स ए इज द फादर ऑफ बी, अशा पद्धतीचा कोड दिलेला असतो. ते कोडेड ब्लड रिलेशन्स कसे सॉल्व्ह करायचे हे सुद्धा याच कोर्समध्ये कव्हर होईल. शिवाय लॉजिकल रिजनिंग मध्ये तुम्हाला या कोर्समध्ये काय मिळणार आहे, नंबर 3
अॅनालॉजी की एखादी संख्याचा संबंध कुठल्या तरी संख्येसोबत असेल तर तिसऱ्या संख्येचा संबंध चौथ्या संख्येसोबत कसा, तर अॅनालॉजी थ्रू असे क्वेश्चन्स. त्याशिवाय नंबर 4 सिटिंग अरेंजमेंट, ऑल टाइप्स. इथे लिहिले ऑल टाइप्स. ऑल टाइप्स मीन्स लिनियर टाइप असतो सिटिंग अरेंजमेंटचा, सर्क्युलर टाइप असतो सिटिंग अरेंजमेंटचा, किंवा क्वाड्रिलॅटरल टाइप असतो, रेक्टँग्युलर टाइप असतो. खूप सारे टाइप्स असतात. हे सर्वचे सर्व सिटिंग अरेंजमेंटचे आपल्याला इथे शिकून घेणे. याशिवाय नंबर 5 पजल्स. नंबर 5 पजल्स, कशा कशा टाइपचे पजल्स तयार होतात, तर सिटिंग अरेंजमेंट आणि पजल्स या दोघांना एकत्र घेऊनही काही उदाहरणं तयार होतात, हे सुद्धा आपल्याला बघणे आहे. त्याशिवाय नंबर 6 इनपुट आउटपुट. जर इनपुट आउटपुट वर उदाहरण आलं तर फुकटाचे मार्क तुम्हाला मिळाले म्हणून समजा 5 मार्क. 5 मार्क देऊन जातो हा इनपुट आउटपुट फ्रीचे. जर याच्यावर प्रश्न आला तर भरपूर विद्यार्थ्यांना इनफॅक्ट माहिती नसतं की इनपुट आउटपुटचे प्रश्न कसे असतात, त्याला कसं डील केलं जातं, बट अगदी साध्या आणि सोप्या स्वरूपाचे ते प्रश्न असतात. त्यानंतर नंबर 7 सिलॉक्स आणि रिव्हर्स सिलॉक्स. हे दोन्ही टाइप्स. आता रिव्हर्स सिलॉक्स तर ऑलमोस्ट मेन्स मध्ये विचारलं जातं, बट आपण इथे त्या रिव्हर्स सिलॉक्सची पण तयारी करून घेणे आहे. चला नेक्स्ट नंबर 8 इनइक्वॅलिटी और कोडेड इनइक्वॅलिटी. जसं ए इज ग्रेटर दॅन इक्वल टू बी इक्वल टू सी इज लेझर दॅन इक्वल टू, या टाइपचे जे क्वेश्चन्स असतात हे सुद्धा तुम्हाला फ्रीचे मार्क देऊन जातात. हा जो सिलॉक्स आणि इनइक्वॅलिटी हे फ्रीचे मार्क्स आहेत, लक्षात घ्या. फ्रीचे मार्क्स 5 सेकंदाच्या आत या प्रश्नांची उत्तरे तयार होतात. डिपेंड करतं तुम्ही शॉर्टकटला पिक कसे करता. या सर्वांचे शॉर्टकट असतात, सर्वांचे शॉर्टकट सुद्धा आपल्याला शिकणे. त्याशिवाय नंबर 9 डेटा सफिशियन्सी. जसा डेटा इंटरप्रिटेशन होता तसाच डेटा सफिशियन्सी याच्यावरही क्वेश्चन्स असतात. नंबर 10 ऑर्डर अँड रँकिंग. नंबर 11 अल्फा न्यूमरिक सिरीज. नंबर 12 वर्बल रिजनिंग. नंबर 13 वर्ड फॉर्मेशन, स्टेटमेंट्स अँड आर्ग्युमेंट्स. याच्यावरचे क्वेश्चन्स कसे तयार होतात, रिजनिंग वर कसे सॉल्व्ह केले जातात, याला आपण बघणे आहे. आणि यामध्ये एक सुटलाय नंबर 15 कोडिंग डिकोडिंग. या कोडिंग डिकोडिंगला पण खूप इम्पॉर्टन्स आहे तुमच्या या रिजनिंग, लॉजिकल रिजनिंग मध्ये. तर इतके सारे टॉपिक्स तुम्हाला कव्हर करून घेणे आहे या कोर्समध्ये, बरं का. हा जो आजपासून अनलॉक केलेला कोर्स आहे. आता इतके सारे टॉपिक्स कव्हर करायला जवळपास 250च्या वर लेक्चर्स लागणार आहेत. 250. आणि हे सर्व लेक्चर्स तुम्ही स्टेप बाय स्टेप मीन्स सिक्वेन्स वाईज जर बघाल तर तुम्हाला सहज बँकिंगच्या परीक्षा तुम्हाला क्रॅक करता येतील. जर गणित आणि बुद्धिमत्ता ज्याला येतं गणित आणि बुद्धिमत्ता तोच बँकिंगच्या परीक्षा क्रॅक करू शकतो. कारण ऑलमोस्ट पॅटर्न असा असतो यांचा की क्वांटवर 35 क्वेश्चन्स असतात आणि याला असतो 20 मिनिट्स सॉल्व्ह करायला. 20 मिनिट. आणि बँकिंग लेवलचे क्वेश्चन्स आहेत, लक्षात घ्या. सर्वात हायएस्ट लेवलची चे क्वेश्चन जर कोणत्या परीक्षेत गणित आणि बुद्धिमत्ताचे विचारले जातात दॅट इज बँकिंग लेवल ऑनली. त्यानंतर लॉजिकल रिजनिंगचे LR चे 35 क्वेश्चन्स असतात आणि यांना सुद्धा तुम्हाला सॉल्व्ह करायला 20 मिनिट्सच मिळतात. स्पेशली प्री साठी सांगतोय बरं का मी. आणि जनरल इंग्लिशवर हे असतात 30 क्वेश्चन्स आणि याला पण तुम्हाला 20 मिनिट्स मिळतात. स्पेशली प्री साठी हा पॅटर्न फॉलो केला जातो बँकिंगसाठी. मीन्स हे जे 100 क्वेश्चन्स आहेत, 100 क्वेश्चन साठी तुम्हाला 1 आवर मीन्स 60 मिनिट्स मिळतात. बट सेक्शन वाईज असतात बरं का. हे जे 35 क्वेश्चन्स आहेत त्यासाठी हे 20 मिनिट्स राखीव आहेत. तुम्ही या 20 मिनिट्स मध्ये 35 क्वेश्चन्स अटेम्प्ट करा. समजा 15 मिनिटांमध्ये 35 अटेम्प्ट झाले तर शिल्लक असलेले 5 मिनिट तुम्ही या बाकीच्या सब्जेक्टला देऊ शकत नाही. तर हा सुद्धा एक भाग असतो, राईट. हे पहिलं लेक्चर घेतलंय मी बरं का. पहिल्या लेक्चरमध्ये ऍक्च्युली आपण कंटिन्यू काय करणार आहोत, समोर सिलेबस कोणता सॉल्व्ह करणार आहोत त्याची मी माहिती दिली, इन्फॉर्मेशन दिली त्याच्याबद्दलची. तर या पहिल्या लेक्चरमध्ये तुम्हाला काय काय शिकवणार आहे, कॉन्टचे कोणते टॉपिक्स आहेत, 27 टॉपिक्स कॉन्टचे, आणि LRचे किती टॉपिक्स आहेत तर 15 टॉपिक्स LRचे विथ डीप नॉलेज. बँकिंग लेवलच्या प्रश्नानुसार आपल्याला
म्हणजे सोप्या स्वरूपातून तयार करून कठीणापर्यंत जाणे आहे आणि कठीणात कठीण लेवल जी असेल त्याचे पण उदाहरणं आपल्याला सर्व सॉल्व्ह करणे, राईट. तर हा पहिला लेक्चर होता. दुसऱ्या लेक्चर पासून सरळ आपण शिकायला सुरुवात करूया. म्हणजे सर्वात आधी बेसिक पार्ट संपवून घेऊया, जो मी तुम्हाला इथे सांगितला की जो तुम्हाला 15 मार्क देऊन जाईल. हा जो बेसिक पार्ट दिसतो ना, बेसिक टॉपिक्स, जिथे सिम्प्लिफिकेशन, अप्रॉक्सिमेशन, स्क्वेअर, स्क्वेअर रूट, क्यूब, क्यूब रूट्स वगैरे हे जे दिसत आहे तुम्हाला, याला आधी कव्हर करून घेऊ आणि मग कमर्शियल टॉपिक्स कडे टर्न करू, राईट. तर नेक्स्ट लेक्चर पासून तुम्हाला तुम्हाला कॉपी आणि पेन घेऊन सोबत बसायचं आहे बरं का. हे तर इंट्रोडक्शन झालं, या इंट्रोडक्शनला पण नोट करून ठेवून द्या तुम्ही किंवा स्क्रीनशॉट काढून ठेवून द्या. तर तुम्हाला उद्यापासून कॉपी आणि पेन घेऊन बसणे आहे. स्पेशली बँकिंग लेवलचे आपल्याला सर्व टाईपच्या परीक्षा क्रॅक करायच्या असतील तर गणित आणि बुद्धिमत्ता काय विचारलं जातं, कशा पद्धतीने सॉल्व्ह केलं जातं, सर्व पद्धतीचं नॉलेज आपण या कोर्समधून काढून घेऊया, राईट. चला मग लेक्चर नंबर 1 साठी इतकंच. नेक्स्ट लेक्चर पासून सरळ शिकायला सुरुवात करूया. ओके ऑल ऑफ यू, थँक्यू.